सर्वांना सविनय जय भीम. 1873 साली जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित झाला, तर तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेतल्या चांगल्या लोकांना समर्पित केला होता. त्यांचं डेडिकेशन स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी, इथली गुलामगिरी संपण्यासाठी जे त्यांनी कार्य केले ते वाखाणण्याजोगं होतं असं महात्मा फुलेंनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलंय. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की त्याच्यातून भारतीय लोकांनी काहीतरी शिक्षा घ्यायला हवी की कसं एक समाज चांगला घडवता येतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आले होते, त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा मला इक्वॅलिटी म्हणजे समानता वर्गामध्ये पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. तर आज 11 एप्रिल 2026 आज महात्मा फुलेंची जयंती आहे आणि 14 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तर या निमित्ताने आम्हाला एक खुशखबर द्यायची आहे. आम्हाला सगळ्यांनाच हे सांगायला अतिशय आनंद होतोय की आज 11 एप्रिल 2026 रोजी आम्हाला हे राजकीय जाहीरनामा मिळालेला आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या सगळ्यांसोबत अॅरिझोना स्टेट हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसंच ज्योतिराव फुले यांची जयंती आपल्या सगळ्यांसोबत साजरा करणार आहे. सो ही एक अतिशय आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज आम्ही इथे अॅरिझोनाच्या सिनेटमध्ये उभे आहोत. ही खरंच आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा राजकीय जाहीरनाम्याद्वारे अॅरिझोना स्टेटच्या गव्हर्नर केटी हॉब्स यांनी याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा आठवडा सामाजिक सोशल इक्विटी वीक म्हणजेच सामाजिक समानता आठवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि सगळ्यांना खूप सविनय जय भीम. जय भीम. जय भीम. जय ज्योतिराव. जय ज्योतिराव. धन्यवाद.